नमस्कार. हा व्हिडिओ मी बेलापूर आणि आयनतपूर येथील नागरिकांसाठी तयार करतो आहे आणि या गोष्टीकडे जर नागरिकांनी काळजीपूर्वक लक्ष दिलं नाही तर त्यांचं मतदार यादीतलं नाव वगळलं जाण्याची शक्यता आहे किंवा कमी होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून BLOंमार्फत सध्या मतदार यादींचं विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम चालू आहे, ज्याला SIR म्हटलं जातं. या SIRमध्ये ज्या 2024च्या जी काही मतदार यादी आहे ती 2002च्या मतदार यादीशी मॅपिंग करण्याचं काम सगळे BLO जे आहेत ते करत आहेत आणि ज्यांचं मॅपिंग होणार नाही त्यांचं मतदार यादीतलं नाव कमी होण्याची शक्यता आहे. म्हणून माझी नागरिकांना विनंती आहे की ह्या गोष्टीकडे सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. आता हे मॅपिंग कसं होत आहे ते मी तुम्हाला सांगतो. मी माझंच उदाहरण देतो. समजा माझ्या आईवडिलांचं नाव 2002च्या यादीमध्ये होतं आणि 2024च्या यादीमध्ये देखील आहे. त्याच्यामुळं 2002 आणि 2024 या दोन्हींच्या यादीमध्ये त्यांचं मॅपिंग होणार आहे. त्यामुळे त्यांच्या नावाला कुठलीही अडचण नाही. माझं नाव जे आहे ते 2002च्या यादीमध्ये नव्हतं, परंतु 2024च्या यादीमध्ये आहे. परंतु माझ्या आईवडिलांचं नाव 2002च्या यादीमध्ये असल्यामुळं 2024च्या यादीमध्ये माझं मॅपिंग होणार आहे आणि म्हणून माझं नावसुद्धा समाविष्ट केलं जाणार आहे. माझी जी पत्नी आहे, माझ्या पत्नीचं नाव 2002च्या यादीत बेलापूरच्या नव्हतं, परंतु 2024च्या यादीमध्ये आहे. परंतु मग माझ्या पत्नीचं नावाचं मॅपिंग करण्यासाठी माझ्या पत्नीच्या माहेरकडचं म्हणजे माझ्या पत्नीचे जे आईवडील आहेत त्या आईवडिलांच्या नाव 2002च्या यादीमध्ये जे माहेरकडच्या गावात होतं ती माहिती आणून ती इथल्या BLOंना द्यावी लागणार आहे आणि त्याच वेळेस माझं पत्नीचं नाव समाविष्ट केलं जाणार आहे. म्हणून माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की आपले जे काही BLO आहेत त्यांना भेटा. आपल्या बेलापूर आयनतपूर येथील BLO खरंच खूप चांगलं काम करत आहेत. त्या BLOंना नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे आणि ते सहकार्य जर झालं, आपण सर्वांनी मिळून ते सहकार्य केलं तर मतदार यादीमधलं आपलं नाव वगळलं जाणार नाही. ती जी काही नवीन मतदार यादी होणार आहे त्या मतदार यादीमध्ये ते नाव येईल. विशेषतः माझ्या ज्या काही विवाहित माझ्या माता भगिनी आहेत, महिला आहेत, त्यांना विनंती आहे की आपलं नाव जर 2002च्या यादीमध्ये नसेल तर आपलं माहेरकडचं वडिलांचं नाव, आईचं नाव जे 2002च्या यादीमध्ये होतं माहेरकडच्या गावामध्ये, ती माहिती आणून आपण BLOंना द्यायची आहे. त्यामध्ये माहेरकडचं जे आहे मग आपल्या वडिलांचा किंवा आईचा विधानसभा मतदारसंघ क्रमांक, त्यांचा मतदार यादीतील भाग क्रमांक आणि मतदार यादीतील अनुक्रमांक जो 2002च्या यादीतला आहे तो आणून द्यायचा आहे BLOंना सहकार्य करायचं आहे. जर ते केलं नाही तर नवीन यादीमध्ये आपल्या मतदार यादीमध्ये आपलं नाव वगळलं जाण्याची शक्यता आहे. म्हणून ह्या SIR कार्यक्रमाकडं सगळ्या नागरिकांनी गांभीर्यपूर्वक पाहिलं पाहिजे. आपल्या बेलापूर ग्रामपंचायतीमध्ये किंवा माझ्याकडे देखील सगळ्या BLOंची नावं आणि मोबाईल नंबर ही यादी उपलब्ध आहे. कोणाला या कामामध्ये जर काही अडचण असेल किंवा कुठली मदत लागत असेल त्यांनी ग्रामपंचायतीला किंवा मला संपर्क करा, आपण ती मदत करू. परंतु SIR कार्यक्रमामध्ये सगळ्या नागरिकांनी 2002च्या यादीप्रमाणे आपलं मॅपिंग पूर्ण करा. ते जर मॅपिंग झालं नाही आपलं मतदार यादीतलं नाव कमी होऊ शकतं. हे पुन्हा एकदा सगळ्यांनी लक्षात घ्यावं. सगळ्या BLO जे काही आहेत त्या BLOंना सहकार्य करावं अशी मी विनंती करतो. धन्यवाद.